हाय फ्रेंड्स, प्रांजल आणि मयुरी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा मी चॉकलेट स्पॉन्ज रेडी केलेला आहे आणि तो बघा किती सुंदर असा झालेला आहे, सॉफ्ट वगैरे. बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला स्पॉन्जची कटिंग कशी करायची ती दाखवते. हे बघा, मी ह्या स्पॉन्जची अशी छान अशी सुरीने कटिंग करून घेतलेली आहे. हा 1 kgचा चॉकलेट फ्लेवर केक आहे आणि ह्याचं मी स्क्रॅचने बनवते. मी प्रीमिक्स यूज करत नाही. हा माझा स्क्रॅचने बनवलेला केक आहे चॉकलेट फ्लेवरचा आणि हा 1 kgचा आहे. मी ह्याच्यामध्ये 4 ह्याचे लेयर कट करून घेते आहे, कारण मला थोडासा टॉलमध्ये केक पाहिजे आहे. आणि ह्याची डिझाईन कोणती आहे ह्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल कोणत्या थीमचा केक आहे तो. आता मी याच्या 1 kg केकचे 4 असे लेयर कट करून घेतलेले आहे. आता ह्याला लागणार आहे आयसिंग करायला हे चॉकलेट गनाश. त्याच्यामध्ये मी टाकून बनवणार आहे. केकची टेस्ट ह्याच्याने खूप सुंदर अशी लागते. आणि मी चॉकलेट डच केक बनवणार आहे. माझा गनाश बघा किती परफेक्ट रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर ही माझी क्रीम छान बीट झालेली आहे. कशा प्रकारे ती तुम्ही बघा. अशी क्रीम बीट केली तर तुमचं आयसिंग खूप छान होईल. ओव्हर बीट केली तर आयसिंग चांगलं होणार नाही. अशी स्मूथ अशी क्रीम आपल्याला आयसिंग करायला लागणार आहे. क्रीम पण माझी खूप छान बीट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी हे केकला क्रम कोटिंग करून घेते. आता मी चॉकलेट डच फ्लेवर बनवते आहे, त्याच्यामुळे क्रीममध्ये मी चॉकलेट गनाश टाकलेला आहे. आणि ह्या केकची टेस्ट खूप अप्रतिम लागते. चॉकलेट डच फ्लेवर खूप छान लागते. आता क्रीमची कोटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये चॉकलेटवर टाकून घेते. जे आपलं चॉकलेट गनाश आहे ते. ह्याची कंटेन्सी एवढीच थिक पाहिजे, बघू शकता तुम्ही. आणि असं हे सुंदर चॉकलेट गनाश मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे माझ्या नाईफने. आणि नंतर ह्याच्यावरती मी अजून चॉको चिप्स टाकून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. आता मी ह्याच्यामध्ये चॉको चिप्स आहे ते टाकून घेते आहे. बघा, चॉको चिप्स टाकण्याचं कारण हे जेव्हा आपण केकची बाईट खातो तेव्हा ते दाताखाली येतं, तेव्हा ते खूप सुंदर टेस्ट लागते याची. हा माझा असा फ्लेवर सगळ्यांना आवडतो. तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मला हाय पाठवा किंवा कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला माझा नंबर शेअर करेन व्हॉट्सअपवर. कमेंटमध्ये हेच टाका जर तुम्हाला हा माझा केक खायचा असेल तर. आणि होम बेकर करून तुम्ही केक घेत असाल तर तुम्हाला तो डेफिनेटली खूप सुंदर फ्रेश टेस्ट आणि क्वालिटी बेस्ट, टेस्ट पण बेस्ट आणि क्वालिटी पण बेस्ट आणि कस्टमाइज केक करून तुम्हाला भेटतो. बेकरीपेक्षा तुम्ही होममेड माझ्याकडून असं सांग कोणतेही होम बेकर करून तुम्ही हा केक घेऊ शकता करून, पण होममेड बेकर करूनच तुम्ही घ्या बेकरीचे खाण्यापेक्षा. आता माझा डच फ्लेवर केकचं क्रम कोटिंग झालेलं आहे. आता याची फायनल कोटिंग मी बाहेरून करून घेते आहे. आणि कस्टमरला कोणताही कलरचा केक नको होता कलर, त्यांना असं व्हाईटच पाहिजे होतं. बघा माझी फिनिशिंग केकची किती सुंदर दिसते आहे. आयसिंग जर तुमची क्रीम चांगली बीट झाली तर तुमचं आयसिंग पण परफेक्टच होणार. आणि अशी माझी केकची फिनिशिंग आहे, तुम्ही बघू शकता तुम्ही, सुंदर अशी. आणि कोणत्या थीमचा केक आहे ते तुम्ही शेवटी बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच कोणत्या थीमचा केक आहे. माझ्या क्लायंटला कोणत्या थीमचा केक पाहिजे होता आणि या क्लायंटने तो फोटो मी शेअर केल्याबरोबर त्याने इतका आवडला तो केक, ती खूपच खुश झाल्या माझा केक बघून. खूप मला त्यांनी थँक्यू दिलं क्लायंटने. असा माझा टीचर थीमचा केक होता आणि ती खूप हॅपी झाली जेव्हा मी क्लायंटला फोटो शेअर केला तेव्हा.
असा हा माझा टीचर थीमचा केक आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. मला कमेंटमध्ये मेसेज केला तरी चालेल, मी तुम्हाला रिप्लाय करेन कोणाला जर केक हवा असेल तर. बघा तुम्ही किती सुंदर टीचर थीम केक आहे. ओके.